श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. तर मित्रांनो, आम्ही जेव्हा स्कूलमध्ये जातो तेव्हा खूप आम्ही हॅपी असतो, पण आज आम्ही हॅपी नाही आहे ते तुम्हाला कळेल. तर आम्ही ह्याचा मी ब्लॉग केला आहे, तुम्ही नक्की ब्लॉग बघा, कमेंटमध्ये सांगा कसा आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. बाय बाय. समर, काय झालंय आज स्कूलमध्ये जाताना? का रडू येते? काय होते आज? भीती वाटतीये? कश का भीती वाटते आज स्कूलमध्ये जायला? त्याचं ते बोलायचं नाही, आता सरप्राईज येते. ब्लॉग बघितलं तरच कळणार. सरप्राईज नाही आहे, तुमच्या सर्वांना पण रडू येईल असं कारण आहे. तुम्हाला हसू नक्कीच कळेल तुम्हाला ब्लॉगमध्ये. कंटिन्यू राहा. चला, समर समृद्धीची व्हॅन आली आहे आता. हे बघा, समर समृद्धीची व्हॅन आली. जेई वॅकेशन द्यायला मी स्कूलमध्ये आलेले आहे. सॉरी, वॅक्सिन द्यायला, वॅकेशन म्हणते, वॅक्सिन द्यायला आलेली आहे. आणि वॅक्सिन कशासाठी आहे, ती गरजेची आहे का गरजेची आहे, ते मी पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेल सांगेल तुम्हाला. व्हिडिओसोबत कंटिन्यू राहा. समर समृद्धीच्या स्कूलमध्ये आलेली आहे. तर पुणे शहरामध्ये पहिल्यांदाच जपानीज इन्सेफलायटिस या रोगाची लागण झालेली आहे. अवघ्या 4 वर्षाच्या चिमुरड्याला या रोगाचे लक्षण आढळून आलेले आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची चिंताही खूप वाढलेली आहे. जपानी मेंदूज्वराचा रुग्ण आढळायला लागले आहेत. हे ऐकताच सर्वांना भीती खूप वाटत आहे. तर या मेंदूज्वराचे लक्षणं काय आहेत, सुरुवातीला काय होतं हे मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला ताप येतो, डोके दुखते, अशक्तपणा वाढतो आणि त्यानंतर फिट येते. तर हा लस घेण्याचा म्हणजेच वॅक्सिनेशन घेण्याचा फॉर्म आहे, जो की मी भरत आहे आणि ही जरुरी आहे फॉर्म भरणं. आणि आता समृद्धीला आतमध्ये वॅक्सिनेशनला नेलं आहे. पहा तुम्ही. अगो माझं पिल्लू. मी रडली नाही, पण कारण की ना देवाला हात दिला सोड आणि इकडे असं बघ. पण घेण्याच्या आधी भीती किती होती? हो ना, असं वाटलं, पण आता भीती नाही राहिली मला इंजेक्शनची. त्यांनी ना असं वाटलं जसं ना असं मुंगीत चावल्यासारखं. आणि सांग किती इम्पॉर्टंट आहे. मी घेतली आहे, तुम्ही पण घ्या. हां, ही खूप इम्पॉर्टंट आहे. खूप जणांनी घेतलीच नाही. मी त्यांना सांगितलेलं घ्यायला खूप इम्पॉर्टंट आहे. ते बोलले काय नाही, कोण आजारी नाही, कशाला घ्यायचं, त्याच्यामुळे उलटा आपण आजारी पडतो. नाही, पण हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही पण घ्या. आणि आता ते खूप हे होतात, व्हायरस खूप होतात आहे नवीन प्रकारचे, म्हणून मी ही घेतलेली आहे. नेक्स्ट टाईम पण असणार आहे अजून. की जसं समृद्धीने सांगितलं, वॅक्सिनेशन खूप महत्त्वाची आहे. तुम्ही पण घ्या, याचं त्याचं काही पण ऐकू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि जर स्कूलमध्ये घ्यायची नाही आहे तर पर्सनल प्रायव्हेटली डॉक्टरांकडे घ्या, पण नक्की घ्या. जर तुमच्या घरामध्ये अशी लक्षणं आढळली, संशयित वाटत असेल, ताप वाटत असेल, तर अंगावर न काढता जवळच्या रुग्णालयामध्ये लवकरच जाऊन त्यावरती इलाज करा. त्यावरती लवकर ट्रीटमेंट घ्या. पण हा आजार कशामुळे बळावतो? जपानी मेंदूज्वर हा विषाणूजन्य आजार का होतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. त्याआधी तुम्ही पहा, मी आता समरसाठी वेट करते, कारण समरचं क्रिकेटमध्ये सिलेक्शन होतं क्रिकेट मॅचमध्ये, त्यामुळे त्याचा वॅक्सिनेशन ही खूप लेट होती. आणि आता समरची जेव्हा वॅक्सिनेशन होती तेव्हा मला आतमध्ये अलाउड नव्हतं, कारण ती गर्दी वाढलेली होती. समृद्धीसोबत मी आज गेली, पण समरसोबत नाही जाऊ शकले, त्यामुळे मी बाहेर थांबली होती आणि वेट करत होती. आणि माझं पिल्लू आतमध्ये होतं. आणि हे पहा, समोरसुद्धा वॅक्सिन घेऊन आलेला आहे. किती गुड बॉय आहे. मग तुम्ही का घाबरता? तर वळूया मूळ मुद्द्याकडे, की जपानी मेंदूज्वर हा आजार काय आहे. हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि हा क्युलेक्स विषाणू जातीच्या डासांमुळे हा आजार पसरतो. आणि हो, प्रामुख्याने प्राण्यांमध्ये पसरणारा हा आजार आहे. या आजाराची बाधा क्वचितच माणसामध्ये आढळून येते. तर चला, आता घरी जातो. मुलं खूप वैतागली आहेत. ब्लॉग कंटिन्यू करा, भेटूया घरी. तर आता मी घरी आलेली आहे. मुलांना येताना थोडासा ज्यूस पाजू घातला आणि जाताना मी त्यांना एक्स्ट्रा टिफिन दिला होता, कारण की मला माहिती होतं समृद्धीची वॅक्सिन लवकर होणार आहे. आणि समरचा आज क्रिकेटचं सिलेक्शन मॅच होती, त्यामुळे समरच्या वॅक्सिनला वेळ लागलेला. 1चा टायमिंग होता, तरी पण टीचरला रिक्वेस्ट केल्यामुळे समरची 12:30ला वॅक्सिन दिली आहे. आणि दोघांनाही मग मी घरी घेऊन आले आणि
दोघांनाही इंजेक्शनची खूप 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 भीती होती, पण त्यांना माहिती होतं. आजकाल व्हॉट्सअप ग्रुपला सगळंच येतं, त्यामुळे त्यांना माहिती होतं आज वॅक्सिनेशन घेणारे, पण त्यांचा आज लास्ट पेपर होता. नाहीतर ती बिलकुलही स्कूलमध्ये मुद्दामून वॅक्सिनेशनसाठी बिलकुलही आले नसते, पण त्यांचा आज लास्ट पेपर होता. आणि आता मी नुकतंच घरी आला आहे. दोघांना पण जीव घातला आहे आणि दोघं पण खूप थकून झोपले आहेत. तर समर झोपला आहे आणि समृद्धी इथे झोपली आहे बघा, खूप थकली आहे. हे गा पिल्लू झोपले माझं, समृद्धी पण झोपली आहे. आणि जेव्हाही तुम्ही वॅक्सिनेशन द्यायला जाणार आहात आपल्या मुलाला व्यवस्थित पोटभर जेवण करून सोबत थोडंसं अजून सोबत काहीतरी खायला न्या, कारण की वॅक्सिनेशनला लेट लागला तर. आणि ज्यूस वगैरे प्यायला द्या. तिकडून आल्यानंतरही जर वाटलं तुम्हाला त्याचा अंग गरम होतोय तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सोबत येताना एक तापीचं औषधही घेऊन या. डॉक्टरांना व्यवस्थित विचारा, मनाने शेक वगैरे देऊ नका. ओके, सर्व डॉक्टरांच्या तज्ज्ञाच्या सल्ल्याने करा. आणि परत एकदा सांगते, वॅक्सिनेशनला घाबरायची काही गरज नाही आहे. जर तुम्हाला जेव्हा तुमच्या मुलांचे प्रॉपर जेव्हा डोस जन्मल्याच्या नंतरचे एका वयापर्यंतचे डोस असतात त्यामध्ये हे वॅक्सिनेशन ॲड आहेत, तर भरपूर जणांना ती घेण्याची गरज नाही आहे. पण समृद्धीलाही ऑप्शनलमध्ये हे वॅक्सिनेशन लहान असताना दिलेलं होतं, तरी मी परत एकदा दिलं, कारण याचे काही दुष्परिणाम नाही आहेत. फक्त वॅक्सिनेशन घेताना व्यवस्थित घ्या. आपल्या मुलाला अंग ढिल्ले म्हणजे की लूज सोडायला सांगा हात जेव्हा वॅक्सिनेशन दिलं जातं. ओके, सुई चेंज केली का तेही चेक करा. आणि चला आता व्हिडिओचा आपण एंड करूयात. मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली, गरजेचे सर्वांना शेअर करा. आणि परत एकदा सांगते, बिलकुलही या वॅक्सिनेशनला घाबरू नका की द्यायला पाहिजे की नाही पाहिजे, दिल्यावरती काय होईल. तशी तर मी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही अजून दिलेली नसेल स्कूलमध्ये, तसं तर प्रत्येक स्कूलमध्ये चालूच आहे वॅक्सिनेशन. पण जर तुम्ही दिले नसेल तर जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा, सरकारी जा, प्रायव्हेटमध्ये जा, पण देऊन घ्या. श्री स्वामी समर्थ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो, जे चॅनलला नवीन असतील सबस्क्राईब करा, बेल ऐकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे असे व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत येतील. आणि हो, एवढ्या सगळ्यामध्ये राहून गेलं, समृद्धीची स्कूल कशी वाटली तेही नक्की सांगा. आणि माझी मुलं ब्रेव आहेत की नाही तेही त्यांना कमेंट्स करून सांगा. बाय.